हॅलो फ्रेंड्स, आज उपास तुमकां सगळ्यांक आमगेल्या चॅनलाक स्वागत. आज तुमकां कृष्ण जन्माष्टमी करचे लाई पिठ्या उंडो कशें करचे म्हणून सांगून दिता. आमी हें दाखयल कपान 7 कप लाई पिठू घेतला आनी ಒಂದು ಕಾಲು कप म्हळ्यार 1/4 किलो जाता चण्या पीठ. ताजी कर सुरवे आमी करून घेवया. कितले उद्दा जाय पळय तितले उद्दा घालून आमी तेच्यान करून कालून घेवका. ते हांव दाखयल मणकेची तशी कालून घेवका. मस्त सुके न्हय पातळय न्हय तशें करून कालून घेवन आमगेली चाकुली तो कऱ्याची तगड घालून तेन्ना करून तोंड काडून घेवका. हें अष्टमी उंडो ह्या वेळा मात जाता. अष्टमी आनी एक म्हयनो आसा त्या वेळार अंटा गोड आनी मेळटा. त्या वेळार केल्यार देवा निवेद्याकय दवरता कृष्णाक. ते अशी उपरट करून घेवका. एक सायड तोंड जातरी समज तोंड जाल्यार काडून घेवका. तशीच एक 3 की काण जाता. अशी पुराय तोंड घेवन काण घेवका. आनी आतां सान करून कुडकी कोर येता जाल्यार मस्त टायम लागता देखून ते मिक्सीन तूं 1-2 पटी पल्स केल्यार पुरो. एक ಸ್ವಲ್ಪ पिठीशी जाता जाल्यार ओडना. हुंड्या घालूंक लायक येता आनी परबोळय येता. तशी पुराय हांव पिठी करून घेता. अशें करून दवरून जातरी पिठी करून जातरी एक तोपान तूं आमी एक अंटा गोड एक 1/4 किलो घेतला. इतली उंड करूंक तें उदकां घालून सुरवेरी उदकां घालून दवरली म्हूण जाल्यार ಸ್ವಲ್ಪ ते मेल्ट जावन येता. कने वेळ ना म्हूण जाल्यार ते रान्नीर दवरून ಸ್ವಲ್ಪ पांक काडोवका. अशान आमी बरसून दवरलेले कर आनी लाई पिठ्या उट्टो तळ्ळेले काजू बी ಸ್ವಲ್ಪ काजू बी कोचोलो तेल घेवन तुप्पां भितर तोंड घेवन आनी एळा पिठी पुराय करून बरसून दवरून रेडी करून घेवका. आमगेले हांगा पांक रेडी जाता आनी हेवय रेडी जावका. मागीर वेळ करूं जायना म्हणल्यार बगी बरसूका मागीर विंडुका ऊन आसतनाची. ताजे खातीर हें पुराय रेडी करून घेवन काडून दवरका. अशें आनी हें उद्दा जाल्लेले गोड्डाचे ते गाळ घेवका. म्हळ्यार तातूंत सन्न कोपा कुडके कोयरू पुराय आसता. तशें देखून ते गाळ न्हू आपास तोप पुट करून दवरून तातूंत रकून गाळलेले आनी पांक करून दवरका. ते पांक कशें म्हळ्यार ते येदे उदकां घालून आमी पळोवका. आमकां कितली गट्टी जाय पळय तितली करून घेवका. आमकां मोवाळ जावका जाल्यार आवत करून दाखयल म्हणके तितले जाता. ಸ್ವಲ್ಪ गट्टी जावका म्हूण जाल्यार ಸ್ವಲ್ಪ अज्जा पशीची गट्टी पांक करून घेवका. आमगेले ಸ್ವಲ್ಪ मोवाळ जाला जाल्यार ಸ್ವಲ್ಪ गट्टी केल्यार एक रुची विंगडतो अष्टमी उंडो. मागीर ते चंद करून बरसून घेवका. आमकां तो पांक येदो आसा म्हूण जाल्यार पळयतना कळटा. पांक अडी आसा जाल्यार वापस ಸ್ವಲ್ಪ घालून घेवका. वापस चंद करून बरसून घेवका. पक्कने बाकी ಸ್ವಲ್ಪ आसल्यार आमी दवरला ते टेन्शन काडनाका. ते आमी वापस येदो पांक दवरून अशी करून घालून ಸ್ವಲ್ಪ उंड करून घेवया. अशी सम चाळणू मागीर ಸ್ವಲ್ಪ काण प्लेटार घालका आनी एक बौला तूप काणू ते आतां सारोका. ऊन आसा देखून उगूर अशें करून काण घेवन आतां हें करून आनी एक तूप लायला आतां भितर घालून तेन्ना करून विंडोवन घेवका. तशी पुराय एक सायजार विंडोवन घेतल्यार बारी छंद दिसता. खावच्याकय भारी रुची. फुडें जनांनी करचें मालगड्यान भारी लाय जाता खावच्याक. तो दाडान खावच्योय जाल्यार ಸ್ವಲ್ಪ गट्टी पांक केल्यार लाय जाता खावच्याक. आमीची मोवाळ केला.
आम्ही अशी उंड पुरा विंडून घेऊन 45 उंड जाला ह्या सायजारी तशीची पक्कने तोपाक गट्टी जाली म्हणून जाल्यार म्हळ्यार नीव वारें लागता ते गट्टी जावन येता अंटा गोड न्हू गॅसार पास सिम्म करून दवर न्हू पुराय लागून घेतली पुराय लागी हाडून वापस काड आमगेली तितली गट्टी जावन रब्बनी म्हळ्यार ते वाऱ्याक तितली गट्टी जायनी तेच देखून हांव तुमकां दाखोवचे खातीर मात्र ते सिम्म करून कशी काडची म्हणून दाखोवन दिलेले तशी उंडो चंदू जाल्लो खावच्याकय रुचीची तुमी अष्टमीक अशी करून पळयाची अशी अंटा गोड मेळ्ळल तवळी अंगडी ते घेवन व्हरून आमी दवरल्यार केन्ना नायस करून काब येता त्या विडियो पळयले खातीर पळयल्या सकडा धन्यवाद.